स्थायी समिती सभापती लताताई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभा खेडमेडीच्या वातावरणात संपन्न. एकूण 11 विषय मंजूर. याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक 7 मे 2026 रोजी धुळे मनपा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताताई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. स्थायी सभा पार पडली. यात एकूण 11 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मनपा शाळा क्रमांक 9 मध्ये सुरू असलेल्या इंग्रजी माध्यम शाळेच्या वर्गाचा कार्यरत शिक्षकांना पूर्ण नियुक्ती देण्याबाबत विचारविनिमय करणे, पाणीपट्टी कर वसुली विभागात दुबार बिले निर्लेखित करण्यास्तव आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 चे कलम 105/1 अन्वये लेखाच्या साप्ताहिक तपासणी अहवाल स्थायी समितीपुढे अवलोकनार्थ सादर करणे, कोलवाडी हद्दीतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता कामाचा दर निविदा दर मागवणे आदी विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली. तर यावेळी या ठिकाणी नगरसेवक विजय देवरे, अमोल मासोडे, विक्रम थोरात, निलेश नेमाने, श्रीमती योगिता कुटे यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, ज्यात धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील अष्टविनायक नगर, छत्रपती नगर मधील पाण्याची टाकीचं जोडणी करणे, त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता ज्या ठिकाणी खड्डेमय रस्ते आहे त्या ठिकाणी वळवण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी नगरसेवक विजय देवरे यांनी उपस्थित केला व त्याला या ठिकाणी मान्यता देखील देण्यात आली व येत्या काही दिवसातच या ठिकाणी अष्टविनायक व छत्रपती नगर मधील रहिवाशांना पाणी हे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकारी यांनी देखील नमूद केले. तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण 11 विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले. त्यानुसार वसुली लिपिक यांच्या अहवालानुसार एकाच कनेक्शन आढळून आले. तसेच पाणीपुरवठा विभाग फिडर यांनी प्रत्यक्ष स्तरावर पाणी केल्यानुसार अस्तित्वात कनेक्शन आढळून आले नसल्याचा अहवाल सादर केल्याप्रमाणे दिनांक 1/8/25 हे सरकारच्या 2026 या कालावधीत अशी एकूण 79 बिले असून त्यांची एकत्रित रक्कम 10,35,769 इतकी आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 152 नुसार वसूल न होण्याजोगा कर निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र आयुक्त स्थायी समिती मान्यतेने कोणत्याही कराबद्दल किंवा कोणतेही कर वसूल करण्यासाठी झालेले कर्तव्य यांनी असलेले जे कोणती रक्कम त्यांच्यामधून वसूल होईल असेल ती वेळोवेळी निलंबित करता येईल असे नमूद आहे. त्यानुसार सरकारची बिले ही मनपाच्या ऑनलाईन प्रणालीतून रद्द करण्याबाबत महाराष्ट्र आयुक्त साहेब यांनी स्थायी समिती पुढे सादर करण्यास मान्यतेसाठी सादर केलेले आहे. तरी दिनांक 1/8/25 सरकार 426 पासून दुबार अस्तित्वात असलेले नळ कनेक्शन अस्तित्वात नसलेले नळ कनेक्शन 79 बिले असून त्यांची एकत्रित रक्कम 10,35,769 रद्द करण्यास मालमत्ता कर लिपिक व पाणीपुरवठा विभाग फिडर यांच्या अहवालानुसार रद्द करण्याबाबतचा विषय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तरतुदी विशेषतः कलम 452 अनुसार स्थायी समिती मान्यता घेणे आवश्यक असल्याने उक्त कामे स्थायी समिती पुढे घेण्यात आलेला आहे. सन्माननीय जनप्रतिनिधींना इच्छित असलेले पाणी पुरवठ्याचे जे एरिया वाईज स्टेटमेंट आम्ही 7 दिवसाच्या त्याला उपलब्ध करून देऊ आणि देखील त्यांना इथे हँडओव्हर करू. सन्माननीय सभापती, सन्माननीय आयुक्त आणि नगर सचिव साहेब, माझा प्रश्न अष्टविनायक नगरमध्ये जी नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आलेली तिचं किरकोळ काम आहे. तिथपर्यंत पाण्याची पाईपलाईन पण आलेली पण अजूनपर्यंत त्या टाकीला कनेक्शन दिलेलं नाही आणि त्या टाकीवर जास्त करून अष्टविनायक नगर, छत्रपती नगर, वडे रस्त्याचा काही भाग या भागाला पाणी मिळाले आणि तो सर्व भाग हा 100% कर भरणारा आहे आणि नवीन वस्ती आहे तर ती लवकरात लवकर होणार आहे. रस्त्याची लाईन टाकायची ती आपण देवपूर एपी आणि भोगरपर्यंत आणण्याचं काम जवळपास पूर्ण झालं 90%. पण त्याचे मध्ये काही कनेक्शन त्याच्यातून ब्रांचेस काढणे आणि भोकरगावला कनेक्ट करणे हे 2-3 कामं बाकी आहेत आणि ते जोपर्यंत आपण आता पुढचं काम पूर्ण करत नाही वॉटर तोपर्यंत होणं शक्य नाहीये. पण ते जास्तीत जास्त महिना ते 1.5 महिन्यामध्ये काय सोडून जाईल. नगर सचिव साहेब,
विषय क्रमांक 29 शहीद अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा. आता हा रस्ता मनोदेवी पेट्रोल पंपापासून सुरू होतो आणि नरेश नाना चौधरी माजी नगरसेवक यांच्या घरापर्यंत जातो. आता त्यात विषय असा आहे, तो मुख्य रस्ता कसा नसून मनोदेवी पेट्रोल पंपापासून बालूबापू चौधरी यांच्या घरापर्यंत म्हणजे नगारी रस्त्याला जोडतो. आता तो रस्ता मध्येच वळवण्यात आलेला आहे. विकास कामात कुठलाही अडथळा येणार नाही, परंतु आता संतोष नगरचा जो रस्ता वळवलेला आहे तो ऑलरेडी काम रोड आहे आणि चांगल्या परिस्थितीत, तर तो रस्ता तिकडे न वळवता आणि चांगल्या रस्त्यावर डबल रस्ता टाकतो हे आमच्या प्रभागात शोभा, कारण की आमच्या प्रभागात 80% रस्ते नाही आहेत. यांनी सदर प्रभागामध्ये समस्या पाहणी करावी आणि जो चांगला रस्ता आहे तो डबल घेण्यात येण्याने एक दर्शना द्यावी आणि तो ऍक्च्युअली त्यांच्या म्हणण्यानुसार तो खराब झालेला आहे तोच घेण्यात यावा. याचा अहवाल पुढील बैठकीमध्ये एक ते 2 महिन्यापासून सुलभ शौचालयाचा विषय आमच्या प्रभागात जवळजवळ 60 ते 70% स्लम एरिया आहे. स्लम परिसराच्या झोपडपट्टीवरती ते सर्व लोक सुलभ शौचालय त्यांच्या घरात अपलोड करत आहेत. त्यामुळे आम्ही वरवडीसाठी आणि भोकासाठी एक नवीन सुलभ शौचालयाची मागणी केली होती. जेव्हा आपली जनरल महासभा आली पहिली त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न मांडण्यात आला. आमच्या ग्रामपंचायती काळात जे सुलभ शौचालय ते कोणत्यात आलं, पण आता तिथं सुलभ शौचालय नव्याने बांधण्यात आले तर ते लवकरात लवकर करावं, कारण की ते लोक उघड्यावर बसतात आणि अशा रस्त्यावर बसतात की सुख दुःखाची जी वरात आहे ना तर त्या रस्त्याने निघते. तर तेवढा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा ही विनंती करतो. पाण्याचा खूप ठिकाणी लिकेज झालेले, पाणी भेटत नाही, घंट्या गाड्या 8 दिवस येत नाही, 8 दिवसात पाणी येतं पण पाणी भरपूर जणांना भेटत नाही. सर्वांना कोणाकडे लग्न आहे काय पण ते पाहुणे पण पाणी नाही त्यांना. सर्वजण सांगताय प्रॉब्लेम की ते लवकरात लवकर भरण्यात यावा आणि सभापती मॅडमला विनंती. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग दिनांक 25 मार्च 2026 ये शासन का तैयार है अभी में 26 का नाले सफाई का विषय आया तो उसमें कल जो अतिक्रमण निकाला गया सुशी नाले का अतिक्रमण निकालने में किसका भी विरोध नहीं और कोई विरोध करेगा नहीं, लेकिन 2011 से पहले जो पूर्णवसन है, जो 2011 के पहले की जो बस्ती है उसको पूर्णवसन करना अपना महानगर पालिका का काम है. तो मेरी ये मांगनी है कि जो भी अतिक्रमण निकाले जा रहे हैं तो अपनी जो पालिका की जमीन वही लगकर है आसपास, तो वहां पर उनका पूर्णवसन किया जाए अतिक्रमण. और दूसरा विषय जो है मेरे प्रभाग में 40 जो पुलिस से लेकर पूरा नाला सफाई का विषय, तो नाला वहां से तो हमारे महापालिका तक के जाता है. प्रभाग में नाले की परिस्थिति बहुत ज्यादा खराब हो चुकी है. अभी ठेका जो अपना आज विषय मंजूर करे है, तो मेरा ये बोलना है कि प्रायोरिटी से प्रभाग 19 में जितने भी नाले लगकर है उसको साफ किया जाए. और पानी पुरवठा का एक विषय ये है कि नल जब चालू करते हैं तो 8-8 घंटे 10-10 घंटे हमको नल चलाना पड़ता है, क्यों तो वाल सिस्टम नहीं हुआ. तो मेरी मांगनी है कि 2-3 प्रभाग में 2-3 ऐसे भाग है जो शाम में 4 बजे चालू करते हैं तो कम से कम 12-1 बजे तक के रात में उनको लोगों को पानी भरना पड़ता है और पानी वेस्ट हो रहा है. ओवर मतलब बहुत ज्यादा टाइम पानी देने की वजह से पानी वेस्ट हो रहा है. तो मेरी मांगनी है कि जहां जहां ऐसा पानी की दिक्कत आ रही वाल की है तो वहां पर वाल बैठा कर, जैसे भाई जो पानी का 8 घंटे का जो शेड्यूल है वो कम कर 4 घंटे 3 घंटे में हो जाएगा. तो मेरी एक विशेष मांगनी रहेगी जो भी
मेरे प्रभाग नंबर 19 में जो बहुत 2-4 जगह का ये सर्वे किया जाए और वहां पर वाल बैठाया जाए। अब अमृत योजना में नहीं है, लेकिन उसमें वाल बैठाया जाए, मेरी मांगनी है।